नमस्कार, मी हनुमंत भोसले. आपण पाहत आहात BBC केज लाईव्ह, एक असं चॅनल जे आपल्यापर्यंत सत्य आणि वास्तव आहे तसं पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक वाटचालीमध्ये संत, समाजसुधारक आणि महापुरुषांच्या विचार कार्याचं मोठं योगदान आहे. जेव्हा अशा महापुरुषांचा आणि समाजसुधारकांचा वारसा आपण भूतकाळात डोकावून पाहतो, तेव्हा एक नाव आपल्या डोळ्यासमोर येतं, ते म्हणजे जगज्योती महात्मा बसवेश्वर यांचं. महात्मा बसवेश्वर असे एक समाजसुधारक होऊन गेले, ज्यांनी या समाज मनावर एक मोठा आपला प्रभाव टाकलेला आहे. विशेष म्हणजे 12व्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी खूप मोठं कार्य या समाजासाठी केलं. विशेष म्हणजे तत्कालीन समाजव्यवस्थेमध्ये अंधश्रद्धा असतील, कर्मकांड असेल, या सगळ्या रूढीवर प्रचंड मोठा त्यांनी विरोध करून आपलं एक कार्य केलं. विशेष म्हणजे जाती निर्मूलन असेल किंवा इतर बाबतीतही महात्मा बसवेश्वरांचं कार्य उल्लेखनीय आहे. अशा या महानायकांची जी स्मरण आहे, जयंती आहे, नेहमीच केज शहरात आणि महाराष्ट्रात साजरी केली जाते. केज शहरातही महात्मा बसवेश्वरांच्या या जयंतीनिमित्त काल म्हणजेच 19 एप्रिल रोजी येथील मन्मथ स्वामी प्रतिष्ठानच्या वतीनं विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात. केज शहरातही मन्मथ स्वामी प्रतिष्ठानच्या वतीनं विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी या प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर वैजनाथ सेटे आणि सचिव उमाकांत बोधने आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं. या अंतर्गत केज शहरामध्ये उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांसाठी विशेष फळवाटपी करण्यात आलं. यावेळी डॉक्टर हजारे यांची विशेष उपस्थिती होती. याशिवाय मुकबधीर विद्यालयातही या प्रतिष्ठानच्या वतीनं मुलांसाठी खाऊ आणि इतर साहित्यांचं वाटप करण्यात आलं. खरं तर महात्मा बसवेश्वर एक महान असे समाजसुधारक होते. त्यांच्या या कार्याप्रती आम्ही आदर व्यक्त करत आहोत. पाहूयात केज शहरामध्ये महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त पार पडलेल्या काही उपक्रमांची ही काही क्षणचित्रे.